आफ्टर कलरिंग 2 फ्रिकिंग जार्स काहीतरी ड्रॉ करेल मी. आणि Hi guys, my name is Kajal Kashit and welcome back to my channel. Welcome back to yet another video of Vlogmas. आणि या व्हिडिओ मध्ये माझ्याकडे असे 3 जार्स आहेत. त्यांना मी पेंट करणार आहे. मी आधी ग्लास वरती कधीच पेंट नाही केलंय. मी पेंटिंगच नाही केलंय. मी या वर्षी लाईक एक ऐश्वर्या सोबत कॅनव्हास पेंटिंग केली होती आणि आता डायरेक्टली मी ग्लास वरती पेंट करणार आहे. आणि इथे माझ्याकडे असे 3 ग्लास जार्स आहेत. ॲक्रेलिक पेंटचा बॉक्स आहे. आता आय डोंट नो हे ग्लास वरती कसे बसतील. आणि आय हॅव दिस टेप अँड ब्रशेस. हे पेस्टल कलर्स आहेत. मी सगळे जार्स आहेत ते पेस्टल कलरच करणार आहे. आणि हे जार्स मी कुठून घेतले नाही. बेसिकली महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डन मध्ये बिस्किट्स भेटले होते. त्याचा मी कव्हर वगैरे काढला आहे. सो हा प्लेन एक बेसिक जार आहे ज्याला मी आज कलर करणार आहे. आणि मी स्कूलमध्ये असताना कधीच काय पेंटिंग आय यूज टू हेट ड्रॉइंग अँड कलरिंग ऑल दॅट स्टफ. आय वॉज दॅट किड बट या आय विल ट्राय टुडे. माझ्याकडे अशा टाईपचे ब्रशेस आहेत. मला काही जास्त ऍडव्हान्स लेवलची पेंटिंग नाही येते. सो मी खूप बेसिक पेंट करणार आहे. लेट मी जस्ट शो यू. मी पिंटरेस्ट वरती सर्च करते बट मला इझी वाला तर काहीच भेटत नाहीये. सो मला लाईक असे जे सिम्पल वाले आहेत तेच करायला येतील. आय विल ट्राय दॅट. ऑल्सो माझ्याकडे खूप लिमिटेड कलर आहेत. सो आय विल जस्ट काम चलाव विथ माय कलर्स. तर हे जे माझे जार्स आहेत हे माझे किचन यूजचे जार्स आहेत. तर मला असं पेंट करायचे की जे पण ह्याच्यामध्ये काहीतरी इन्ग्रेडियंट असेल ते मला दिसेल की लाईक हे एवढं संपत आलंय, हे एवढं आहे, याच्यात हे आहे. सो मी याला एक चिकटपट्टी लावणार आहे इथून तर इथपर्यंत. सो आय कॅन सी दॅट की हा याच्यामध्ये असं काही गोष्टी ठेवलेत आणि ते संपत आलंय. आय थिंक यू गेट माय पॉइंट. मी इथून असं जे खालपर्यंत मेक शुअर की जे साईडचे जे एजेस आहेत ते असे काही बबल्स वगैरे नकोय कारण की मग पेंट खाली त्याचे जाईल. माझ्याकडे हे कलर्स आहेत. आता लाईक आय डोंट नो हे लाईक ग्लास वरती कलर करण्यासाठी परफेक्ट आहे की नाही बट आय विल ट्राय. तर माझ्याकडे हा जो बटर येलो कलर आहे याचा मी एक बेस कलर देणार आहे. आणि मग त्याच्यानंतर या पेल पिंक कलरनी त्याच्यावरती छोटे छोटे हार्ट्स ड्रॉ करणार. हे एका जार वरती. दुसऱ्या जार वरती आय विल ट्राय टू कलर लाईक लॅव्हेंडर. आणि मग त्याच्यावरती मी या मिंट ग्रीन कलरनी काहीतरी ड्रॉ करेल. लाईक हा बेस कलर आणि हा त्याच्यावरती लाईक थोडेसे काहीतरी ड्रॉ करेल मी. आणि देन उरलेले हे दोन विच इज ॲक्वा ब्ल्यू अँड सॉफ्ट पीच. आउट शिट यार. मला तरी वाटलं मी गोष्टी करते काहीतरी चुकीचं व्हायलाच पाहिजे. ओके मी इथे सेफ साईड साठी न्यूजपेपर घेतलाय. अँड आय विल कलर विथ बटर येलो केअरफुली. मला असं वाटतं याला डबल लेअर पेंट करायची गरज पडणार आहे.
तर मी असं येलो पेंट पूर्ण केलं आहे. मध्ये मध्ये थोडेसे असे गॅप्स आहेत, त्याला मी वाळून देणार आणि मग त्याच्यानंतर दुसरा कोट लावणार. अँड नेक्स्ट इज दिस कलर लॅव्हेंडर पर्पल. मी हा एक बेस कलर देणार आहे दुसऱ्या जारला आणि त्याच्यासाठी मला ही डिश धुवायला लागेल. सो दॅट मी खूप आळशी आहे, मला डिश धुवायचा कंटाळा आलाय, बट स्टील आय विल वॉश इट. गाईज, आउट ऑफ नोवेअर, व्हॉट इज दिस? इथं कधी पेंट लागला? अँड व्हॉट इज दिस? माझा असा हा एक कलर खूप असा चिकट झाला आहे. जर मी पाणी टाकल तर तो अजून पातळ होईल. सो आय विल ट्राय ॲज इट इज. आधी मी टेपवरती करेल. हो, दिस इज रिअली गुड. अजिबात, हां, दिस इज गुड. असे गॅप्स वगैरे पण नाही राहते ह्याच्यामध्ये. तर आता मी हा जो ॲक्वा ब्ल्यू कलर आहे तो मी पेंट करतेय आणि आता मी डिरेक्टली ह्याच्यातच डंप करणार आहे, बिकॉज आता मी नाही उठणार आहे प्लेट धुवायला. मी आता ह्याचं झाकण काढलंय. इट इज बेटर टू रिमूव्ह ढक्कन. मी आधी यांचे ढक्कन नव्हते काढले, बट आफ्टर रिमूव्हिंग द ढक्कन, आफ्टर कलरिंग 2 फ्रिकिंग जार्स, इट इज सो इझी टू रिमूव्ह दी कॅप अँड देन पेंट. तर दिस इज वॉट इट लुक्स लाईक. हे आता असे लाईक पूर्णपणे असे ड्राय नाही झाले हे. सो आय विल ट्राय टू कलर दॅम टुमॉरो और समटाइम लेटर. काल रात्री बसून ह्याला परत सेकंड कोट दिलाय, बट आय जस्ट फॉरगेट टू रेकॉर्ड. हे दोन तर चांगले होते हे करताना, सेकंड कोट करताना, बट हिअर इज सम फेलियर. हे असं पील ऑफ होतंय. आता आय डोंट नो व्हॉट शुड आय डू इन दिस, बिकॉज ह्याच्यावरती जर अजून केलं तर ते अजून पील ऑफ होईल. अँड मला असं वाटतंय की ह्याच्यावरती फक्त मी एक तोच कलर घेऊन डॅप डॅप करूया. आणि आय डोंट नो, फक्त ह्याच्यावरतीच पील ऑफ होतंय, बाकीचे जे दोन कलर आहेत त्याच्यावरती नाही होते. आय थिंक दॅट की याला मी पेंट करताना थोडंसं पाणी मिक्स केलं होतं, माइट बी जस्ट बिकॉज ऑफ दॅट. सी, मी आता लाईक हा ब्रॉड ब्रश ह्याच्यात डिप करतीये अँड आय विल जस्ट टॅप ऑन दिस.
जो कलर आहे हा ड्राय झाल्यावरती असा डार्क होतो आणि जेव्हा करत असतो तेव्हा लाईट असतो. दिस इज वॉट इट लुक्स आफ्टर टॅबिंग दॅट कलर. मी टॅप का केला कारण की जरी मी असा प्लेन करायला गेले असते तर ते अजून पील ऑफ झालं असतं. दॅट्स वाय आय जस्ट टॅब दी कलर इन्स्टेड ऑफ कलरिंग फ्लॅटली. तर मी असा एक छोटासा ब्रश घेणार, ह्याच्यात जे असे थोडे थोडे गॅप्स आहेत ना ते फिल करायला. मी असा एक बारीक ब्रश घेतलाय. ह्याला जो एक्स्ट्रा कलर लागलाय तो मी काढते बिकॉज मला माहिती आहे मी जे काम करेन त्याला काहीतरी चुकी तर होणारच. मी तुम्हाला दाखवते की मी त्याच्यावरती काय करणार आहे. असं करणार आहे. आय एम नॉट लाइकिंग इट. थोडंसं मोठं ड्रॉ करायचं का. आधी मी पेन्सिलने ड्रॉ करतेय कारण की मी पिकासो नाहीये. मी असं रफली काहीतरी ड्रॉ केलंय. इट इज लुकिंग बॅड बट मी एवढीच मेहनत करू शकते. दॅट्स इट. मी दुसरा ड्रॉ करते आता. गाइज दिस इज वॉट इट लुक्स लाईक. आता मी सगळे असे छोटे छोटे बो काढते. सो दिस इज वॉट इट लुक्स लाईक. थोडंसं डल वाटतंय. आय डोंट नो का वाटतंय बिकॉज मला असं वाटतं हा कलर खूप लाईट वाटतोय. मी याच्यावरती परत एकदा डबल वेळा पेंट करेल. हे वाळस्तवर आय विल जस्ट ड्रॉ हार्ट्स ऑन दिस. आता मी याच्यावरती छोटे छोटे हार्ट्स ड्रॉ करणार. This is what it looks like after a one line. Looking so cute. तर दिस इज वॉट इट लुक्स लाईक आफ्टर ड्रॉइंग ऑल दी हार्ट्स. चांगलं तर दिसतंय. हा जो बोवाला आहे आय थिंक सो हा कलर थोडा अजून डार्क पाहिजे होता. तरी मी ह्याला डबल लेअर केले बट इट इज नॉट लुकिंग दॅट फ्लॅटरिंग. आणि उरलेला हा आहे याला आपण थोडेसे स्टॅम्पिंग मेथडनी लाईक करूया काहीतरी. तर आता मी याच्यामध्ये मिंट ग्रीन कलर आहे तो टाक. मी टिश्यू पेपर घेते 2 एकावर एक टाकणार आहे अँड देन असं फोल्ड करते. या कलरला मी थोडासा स्प्रेड करते. असं एकदम लाईट लेअर पाहिजे मला. माझ्याकडून थोडा जास्त झालाय. मी थोडासा असा बाजूला काढते आणि मी या कलरमध्ये या टिश्यूला असा डिप करणार आहे. आणि मग याच्यावरती स्टॅम्प करते. गाईज दिस इज वॉट इट लुक्स लाईक. मी हे जे अनइवन आहे ते तसेच ठेवणार आहेत बिकॉज इट लुक्स गुड आफ्टर दॅट. अँड दिस इज वॉट इट लुक्स. मी हा जो स्टार्टिंगचा पार्ट आहे ह्याला मी ब्रशनी करते कलर. आणि मग त्याला असं खाली हे करणार आहे, ब्लेंड करत जाणार आहे. मी इथे लास्टला पण हेच करतेय जसं इथे केलं होतं. आता याला पण मी खाली ओढत जाणार आहे असं.
तर दिस इज वॉट इट लुक्स लाईक आफ्टर पेंटिंग ऑल दी जार्स. आता मी याच्यावरती वॉर्निश लावणार आहे बिकॉज आय हॅव सीन दॅट की जे आर्ट अँड क्राफ्ट व्हिडिओमध्ये की हे लावल्यावरती कलर जास्त असा टिकतो किंवा त्याच्यावरती पाणी वगैरे पडला तो कलर जात नाही. सो मी ह्या तिन्ही जार्सवरती हा वॉर्निश लावते आहे. हा आधी ट्रान्सपरंट नव्हता, आता लाईक लावल्यावरती एक थिन लेअर मग तो ट्रान्सपरंट होतो. आय थिंक सो आणि एक शाईन पण येईल पेंटिंगला. मी इथे वाटीमध्ये वॉर्निश घेते आहे बिकॉज डिरेक्टली टाकल्यावरती त्याचे डाग तसेच राहत आहेत व्हाईट व्हाईट. सो आय एम टेकिंग इन अ डिफरंट बाउल. This is like my favorite one. आणि ऑल्सो याला जेव्हा तुम्ही पेंट करत असाल वॉर्निश तर एकदम थोडं घ्या, असं लाईक लावा आणि जोपर्यंत हे ब्लेंड होत नाही डू नॉट डिप युअर ब्रश फॉर द सेकंड वन बिकॉज मग असे हे थोडे थोडे राहिले ना मग त्याचे डाग उठत आहेत. तर मी इथे ह्यांना वाळत ठेवलंय, एकदा वाळून द्या देन वी विल रिमूव्ह दॅट टेप. तर दिस इज वॉट इट लुक्स लाईक आफ्टर ड्राईंग द वॉर्निश. आता आपण याचे सॅलो टेप काढूया. माझ्या सॅलो टेप सोबत कलर पण निघतोय बट लेट्स ट्राय दॅट. ये So this is how my jars looks like. I would like to recommend you something if you're doing glass painting. जसे मी इथं केलं आहे टेप लावून मग त्याच्यावरती कलर करून, कारण की मला इथे दिसलं पाहिजे की what ingredient I have put in this and how much is that. तर I would recommend you that की जर तुम्ही वॉर्निश लेअर लावणार असाल तर तुम्ही आधी टेप काढा, त्याच्यानंतर वॉर्निश लेअर लावा. ह्याच्यावरती जरी वॉर्निश लागलं तरी काही नाही, तसं पण ते ट्रान्सपरंट आहे. मी नव्हतं काढलं म्हणून इथे माझा कलर असा पील ऑफ झाला आहे. ऑल्सो हा जो जार आहे याला जास्त मी वाळून नाही दिला आणि डिरेक्टली ह्याच्यावरती वॉर्निश लावलं तर याला असा पील ऑफ होत आहे. आय विल रेकमेंड यू की तुम्ही जास्त वेळ पेंटला वाळून द्या आणि त्याच्यानंतर वॉर्निश लावा. आय वुड ऑल्सो लाईक टू रेकमेंड दॅट की जशी मी इथे टेप लावली होती साईडला तशी तुम्ही इथे वरती पण लावा, कारण की मग हे खूपच जास्त असं अनइवन आणि असं चांगलं फ्लॅटरिंग नाही वाटत आहे. जर तुम्ही ग्लास पेंटिंग करत असाल तर ह्या 3 स्टेप नक्की लक्षात ठेवा. अँड दिस इज हाऊ इट टर्न्स आउट. ऑल्सो हा जो आहे हा मधलावाला दिस इज माय फेवरेट वन. सो लेट मी नो इफ यू लाईक टू वॉच दीज काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज व्हिडिओज. माझ्याकडे खूप सारे असे ग्लास जार्स किंवा ग्लास कंटेनर्स आहेत, असे कॅन्डल्सचे छोटे छोटे कप्स आहेत ज्याला मी पेंट करू शकते. अँड इफ यू एन्जॉय द व्हिडिओ डू नॉट फॉरगेट टू हिट दॅट लाईक अँड प्रेस दॅट सबस्क्राईब बटन अँड आय विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.